अष्टावक्र आणि दिग्देवी. वदान्य नावाच्या तपस्व्याला सुप्रभा नावाची कन्या होती. तिचे सौंदर्य अनुपमेय होते. सद्गुण, शील व वर्तन या दृष्टीनेही ती उत्कृष्ट होती. तिला बघताच वसंत ऋतूतील फुलांनी डवरलेल्या रमणीय वनराजीने मन आकर्षित व्हावे तसे अष्टावक्राला झाले. त्याने तिच्याशी विवाह करण्याची इच्छा तिच्या पित्याजवळ प्रकट केली. वदान्याने म्हटले, तुला माझी कन्या हवी असेल तर मी म्हणतो तसे करावे लागेल. तू उत्तर दिशेची यात्रा कर. तेथून जेव्हा परत येशील तेव्हा तुझा विवाह माझ्या कन्येशी होईल. अष्टावक्राने वदन्याच्या आज्ञेप्रमाणे यात्रा आरंभ केली. पर्वतश्रेष्ठ हिमालयापर्यंत तो पोचला. तेथे विश्रांती घेऊन तो कैलासाकडे निघाला. तेथे त्याला कुबेराचे स्थान दिसले. कुबेराने त्याचे स्वागत केले. कुबेराचा ऐश्वर्यशाली पाहुणचार घेऊन तो पुढे निघाला. कैलास, मंदार व हैम या पर्वतांना ओलांडून त्याने सपाट प्रदेशात प्रवेश केला. त्या ठिकाणी अष्टावक्राला कुबेराच्या महालापेक्षाही उत्कृष्ट असा प्रासाद दिसला. येथे कोणी आहे का अशी त्याने विचारणा केली असता दरवाजातून 7 कन्या दिग्देवता बाहेर आल्या. त्यांच्या सौंदर्याने तो चकित झाला. त्याने आपल्या दुबळ्या होत असलेल्या मनाला आवर घातला व धैर्याने तो पुढे गेला. त्या कन्यांनी त्याला आत आमंत्रित केले. आत गेल्यानंतर त्याला एक धवल वस्त्र परिधान केलेली, सर्व आभूषणांनी मंडित असलेली वृद्ध स्त्री दिसली. तिला अभिवादन करून अष्टावक्र आत आला. त्या स्त्रीने त्याचा सत्कार करून त्याला उत्तम आसन व भोजन दिले. त्यानंतर त्या 7 कन्या तेथून निघून गेल्या. रात्र झाल्यानंतर थकलेल्या अष्टावक्राने त्या स्त्रीस म्हटले, हे महान स्त्रिये, तूही आता निद्रा घे. रात्र बरीच झाली आहे. त्यानंतर तो झोपण्यास गेला. तेथील उत्तम मंचकावर त्याला झोप कधी लागली ते कळलेच नाही.